नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 6 एप्रिल 2025ला रविवारी आहे भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस, ज्यालाच आपण रामनवमी असं म्हणतो. तर ही रामनवमी आपण कशी साजरी करावी, त्याचबरोबर या दिवशी आपण अशा कुठल्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपलं जन्मजन्मांतरीचं सुद्धा पाप आहे ती नष्ट होतात या सेवेमुळे. तर अशी कुठली सेवा करायची आहे, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 9 दिव्यांची सेवा करायची आहे, ती कशी करायची, प्रभू रामचंद्रांना नैवेद्य काय दाखवायचं आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आपल्याला साजरा करायचा आहे. प्रभू रामचंद्र एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलेला आहे. साक्षात श्री विष्णूंचा अवतार. प्रभू रामाने पृथ्वीवर जन्म घेऊन मानव अवतार धारण करून मानवाने जगण्यास कसा योग्य असला पाहिजे, जन्मल्यानंतर जन्माचं कसं सार्थक करावं, हे आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांकडून शिकायला मिळतं. रामनवमी हा दिवस सर्वत्र संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहाने आपण साजरा करत असतो. बघा, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय मर्यादेत राहून व्यक्ती कसा उत्तम होऊ शकतो हे आपल्याला प्रभू रामांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्याला विचारातून, विकासातून, व्यवहारातून आणि त्यांनी कधीच मर्यादा ओलांडलेल्या नाहीत, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तमही म्हटलं जातं. साक्षात श्रीराम म्हणजे एक देवांचाच अवतार होते, ज्यांनी पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि खूप काही चांगलं शिकून गेले आहेत. अशा या महान प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आपल्याला 6 एप्रिल 2025ला साजरा करायचा आहे. आता बघा, आता हा जन्मदिवस आपल्याला कसा साजरा करायचा, तर बघा मंडळी, जर तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. पण जर तुमच्याकडे फोटो नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आपले स्वामी समर्थ महाराज आहे त्यांच्या समोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा, ही उपासना करू शकता. आता बघा, जर तुमच्याकडे फोटो आहे तर या फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि त्या गुलाबजल टाकून पुसून घ्या. एका पाटावर पिवळे वस्त्र किंवा लाल, हिरवे कुठलेही वस्त्र अंथरवा. त्याच्यावर प्रभू रामचंद्रांचा फोटो ठेवा. फोटोला वस्त्र घाला, फुलं अर्पण करा, अष्टगंध लावा. जर त्या फोटोमध्ये सीतामाता असतील तर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करा. लक्ष्मण असेल त्यांना अष्टगंध लावा. हनुमान असतील त्यांना अष्टगंध लावा. अशा प्रकारे आपल्याला त्यांची म्हणजे त्यांना आपल्याला अक्षदा, फुलं, धूप, दीप दाखवून, नैवेद्य दाखवून आपल्याला त्यांची पंचोपचारी त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. बघा, प्रभू रामांचा जन्म हा ठीक दुपारी 12 वाजता झालेला आहे, म्हणून आपल्याला ठीक 12 वाजता आपल्याला ही पूजा वगैरे करायची आहे आणि तिथे समोर बसून आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. बघा, रामरक्षा हे अतिशय दिव्य असा मंत्र स्तोत्र आहे. रामरक्षा आहे आणि या रामरक्षेमध्ये आपण रामांकडे प्रार्थना करत असतो की माझ्या अवयवांना ठीक ठेवा, अशी आपल्याला प्रार्थना या रामरक्षेमध्ये दिलेली आहे. तर बघा, ठीक 12 वाजता आपल्याला ही पंचोपचारी पूजा झाल्याच्या नंतर रामरक्षेचं स्तोत्राचा आपल्या घरातील जेवढे व्यक्ती असतील तेवढ्यांनी देवासमोर बसून आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे. आता किती वेळेस हे स्तोत्र पठण करायचं, तर बघा, यथाशक्ती तुम्हाला जसं घडेल तसं करा. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही 13 वेळेस सुद्धा हे पठण करू शकता, किंवा 5 वेळेस किंवा 1 वेळेस जरी झालं तरी करा. पण आपल्याला अवश्य या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. बघा मंडळी, ज्याप्रमाणे आपण भगवान विष्णूंची सेवा केली की आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करावी लागत असते, त्याचप्रमाणे आपण रामांची सेवा केली की आपल्याला हनुमानाची म्हणजे मारुतीची ही सेवा आपल्याला करावीच लागते, होतच असते आपल्याकडून. तर तेव्हा आता आपल्याला जर आपण रामाची सेवा केली तर आपल्याला मारुती स्तोत्रही आपल्याला पठण करायचंच आहे. एकच वेळेस करा, किंवा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण जरी केलं तरी चालेल. पण आपण जेवढ्या वेळेस रामरक्षा स्तोत्र पठण करू तर तुम्ही 1 वेळेस करा, 5 वेळेस किंवा 13 वेळेस, तुम्हाला जसं घडेल तसं. पण 1 वेळेस तरी आपल्याला मारुती स्तोत्राचंही पठण आपल्याला अवश्य करायचं आहे.
हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. जेव्हा आपली पूजा वगैरे होऊन जाईल तर आपल्याला नैवेद्य, आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे तर बघा मंडळी, प्रभू रामचंद्रांना खीर ही अतिशय प्रिय आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही खीर करा. आता तुम्ही खिरीमध्ये तुम्ही तांदळाची करू शकता, शेवयाची खीर करू शकता किंवा रव्याची, जसं तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही खीरेचा नैवेद्य या दिवशी आपल्याला प्रभू रामचंद्रांना दाखवायचा आहे. आता जर नाही शक्य झालं तर शिऱ्याचा तरी आपल्याला नैवेद्य, पण गोडाचा नैवेद्य आपल्याला अवश्य या दिवशी दाखवायचा आहे. बघा, प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस लाखो करोडो लोक या दिवशी जन्मदिवस साजरा करत असतात. म्हणून आपल्यालाही जसं घडेल तसं पण आपल्याला या दिवशी ही छोटीशी तरी सेवा, बघा काही वेळ लागणार नाही या सेवेला, पण अवश्य ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर आता ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जवळ जर रामाचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता. बघा, केंद्र जर तुमच्या जवळ असेल तर केंद्रामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस साजरा केला जातो, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा करू शकता. त्यानंतर बघा, आता आपल्याला ही झाली दुपारची सेवा, आणि बघा संध्याकाळी सुद्धा आपल्याला प्रभू रामचंद्रांना 9 दिवे लावायचे आहेत त्यांच्या फोटो समोर. तर बघा आता कसं करायचं, आपला फोटो मांडणी आपण दुपारीच केलेली असणार आहे, तर त्याच्या समोर, किंवा जर तुमच्याकडे फोटो नाहीये, तुम्ही काही मांडणी केली नाही तरी सुद्धा आपल्या देवघराच्या समोर बसून आपल्याला 9 दिवे म्हणजे 9 पंत्या आपल्याला लावायच्या आहेत. त्यामध्ये जोडवातीची एक वात करायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. बघा, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासावरून परत आले होते तेव्हा आपण सर्वांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. तसंच आपल्याला रामनवमीला म्हणजे येत्या 17 तारखेला आपल्याला रामजन्माच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला हे 9 दिवे लावून आपल्याला ही रामनवमी साजरी करायची आहे. आणि बघा, दिवसभर आपल्याला या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम हा जो दिव्य मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अतिशय दिव्य असा मंत्र आहे. या मंत्राने आपलं जन्मजन्मांतरीचे पाप आपले नष्ट होत असतात. म्हणून आपल्याला दिवसभरामध्ये अखंड या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करत राहायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची आपल्या घरावर बाधा राहणार नाही, आपली जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात. अशी ही सेवा आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिवसाच्या म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपल्याला करायची आहे. तर ही छोटीशी माहिती होती की रामजन्म कसा साजरा करायचा, या दिवशी काय काय सेवा करायच्या, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.